अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी जेएसपीएम लातूर शिक्षण संस्थेच्या वतीने 5 लाखांचा निधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द। लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची पूर परिस्थितीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। महायुती सरकारच्या वतीने नुकसानग्रस्तांना मदत प्राप्त होणारच आहे। सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या जेएसपीएम लातूर शिक्षण संस्थेच्या वतीने याही वेळी पुन्हा एकदा आपली सामाजिक जबाबदारी निभावलेली आहे। माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर व भाजप लातूर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांच्या पुढाकारातून अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी 5 लाखांचा निधी जाहीर करण्यात आलेला असून या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। गत महिनाभरापासून लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडलेला आहे। परिणामी बहुतांश ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवलेली असून यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्यावर आभाळ फाटल्यासारखे संकट ओढावले आहे। या संकटात त्यांना मदतीचा हात मिळणे आवश्यक आहे। महायुती सरकारच्या वतीने नुकसानग्रस्तांना मदत प्राप्त होणार आहे। मात्र नियमित सामाजिक बांधिलकी जोपासणारे कवेकर कुटुंब याही वेळी अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी धावून आले आहेत। अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी जेएसपीएम लातूर शिक्षण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5 लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे। माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांनी या पुढाकारातून पुढाकार घेतलेला असून सदर रकमेचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या दोघांनी सुपूर्द केला आहे। यावेळी माजी आमदार कवेकर यांनी अतिवृष्टी झाल्यामुळे जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याबाबतीत माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितली। तसेच या परिस्थितीत सरकारच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना अधिकाधिक मदत प्राप्त व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केली। या माध्यमातून राज्यातील जनतेच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे राहील असा विश्वास व्यक्त केला। या प्रसंगी भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूर येथील जिल्हा रुग्णालयासह कवा येथील विभागीय क्रीडा संकुलांचे भूमिपूजन सोहळ्यासाठी आपण यावे अशी विनंती करून त्याकरिता निमंत्रित केले आहे। लातूर शहरासह जिल्ह्यात आयुर्वेदास प्राधान्य देण्यात येत असून याकरिता लातूर येथे जिल्हास्तरीय आयुष रुग्णालय सुरू करण्यात मान्यता देऊन त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली। मी सोनेराव गायकवाड, सह्याद्री न्यूजसाठी लातूर।